दिल्लीतील नेपाळच्या दूतावासाबाहेरची सुरक्षा वाढवली। दिल्ली पोलिसांसह सीआरपीएफ जवान तैनात, तर नेपाळमधील अशांततेनंतर खबरदारी। पशुपतीनाथ दर्शनासाठी जाणाऱ्यांची नेपाळ यात्रा रद्द। यूपीच्या इंडो नेपाळ सीमेवरून 60 भारतीय परतले। नेपाळमधील अस्थिर स्थितीने यात्रा रद्द। काठमांडू जमावबंदी आजही लागू। पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्यानंतर तणावपूर्ण शांतता। 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडणाऱ्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण। कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत आणि शिवेंद्रसिंह राजे यांची उपस्थिती। ठाकरे बंधू एकत्र येण्याने काही फायदा होणार नाही। ठाकरे बंधूंची मराठी मतांसाठी धावपळ। गृहराज्यमंत्री योगेश कदमांची टीका। नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मिळणार घरकुल योजनेचा लाभ। तळा म्हासळा तालुक्यामध्ये घरकुल योजनेला मान्यता। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश। लातूर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर फिरवला बुलडोझर। बदलापूरमध्ये रिक्षा चालकाची दादागिरी। मुलींना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांवर रिक्षा चालकाचा हल्ला। रिक्षा चालकानं पायावर दगड घातला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 किलो सोन्यावर दरोडेखोरांचा डल्ला। आरोपींवर 1289 पानांचं दोषारोपपत्र दाखल। शालिमार मिरॅकल इमारतीला भीषण आग। गोरेगाव पश्चिम येथील घटना। अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।